नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो आहोत. चॅनलवरती या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत. कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जात असताना क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस खूप आवश्यक आहे. याच बेसिसवरती चॅनलवर मी नेहमी प्रश्न सोडवून दाखवते आणि याशिवाय तुम्ही माझ्याकडनं चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक नक्की घ्या, ज्यामध्ये 300 पेक्षा जास्त क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहेत विथ आन्सर की. यासाठी कुठेही जायची गरज नाही आहे. ही ऑनलाईन मोडवरती अवेलेबल आहे. व्हॉट्सअप नंबर मी शेअर केला आहे. या नंबरवर माझ्याशी संपर्क करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ही क्वेश्चन बँक तुम्हाला नक्की मिळेल. या क्वेश्चन बँकमध्ये 4 मेगा टेस्ट पण इन्क्लुडेड आहेत, ज्या फायनल एक्झाम पॅटर्नवरती कम्प्लीट सिलेबसवरती बेस्ड आहे. सध्या आपण 2024ची प्रश्नपत्रिका सोडवतोय. आता आपण 91व्या प्रश्नाकडे आलेलो आहे. प्रश्न क्रमांक 91 ते 100 हे प्रश्न जनरल सायन्सवरती, सामान्य विज्ञानावरती आधारित असतात. या प्रश्नांमध्ये बहुतेकदा या वर्षभरात आपल्या भारतामध्ये ज्या ज्या डेव्हलपमेंट्स झालेल्या आहेत विज्ञानाच्या संदर्भात, त्याच्याबद्दलही प्रश्न विचारले जातात. तर 91वा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारासाठी किमोथेरपी वापरली जाते? कर्करोग, क्षय, कावीळ, संधिवात. क्षयाच्या उपचार पद्धतीसाठी BCG ही लास लिहिलं गेलं माझ्याकडनं. लस लिहायचंय, लस टोचून घ्यावी. नंतर रुग्णाला इतरांपासून वेगळं ठेवावं हे उपचारांमध्ये येतं. आणि नियमित औषध घ्यायचं. डॉट हा उपचार पूर्ण आणि नियमित घ्यायचा. हे क्षयाचे उपचार आहेत. कावीळ झाली असल्यास पाणी उकळून व गाळून प्यायचं आहे. स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी आणि नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. कर्करोग याचं आधुनिक निदान आणि उपचार पद्धती आता बऱ्याच डेव्हलपमेंट झालेल्या आहेत. तर निदान करण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस, नंतर CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी या तंत्रांचा वापर करतात. आणि याच्या उपचारामध्ये रसायनोपचार म्हणजेच किमोथेरपी, किरणोपचार, नंतर शल्यचिकित्सा या पद्धती वापरल्या जातात. त्याच्याशिवाय रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे पण उपचार पद्धती वापरल्या जातात. पर्याय A या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. शेवटचा जो पर्याय आपल्याला संधिवात दिलेला आहे, त्याच्यासाठी मिथोट्रेक्झेट नावाचं औषध वापरलं जातं. पुढचा प्रश्न आहे 1 फूट बरोबर 30.48 सेंटीमीटर. जर एका व्यक्तीची उंची 6 फूट असेल तर त्याची उंची मीटरमध्ये किती असेल? आणि आपल्याला खाली मीटरमध्ये वेगवेगळ्या उंची दिलेल्या आहेत. तर 1 फूट बरोबर 30.48 सेंटीमीटर हे दिलेलं आहे. मग त्याच्याने आपण आधी 6 फूट म्हणजे किती ते काढून घेऊया. तर आपलं त्याचं उत्तर येतं 182.88 सेंटीमीटर. आणि आता या सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण सगळे पर्याय आपल्याला मीटरमध्ये दिले आहेत आणि विचारले पण मीटरमध्येच आहे. तर 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर हे लक्षात असलं पाहिजे. म्हणजे मग 182.88 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर हे काढता येईल. तर हे काढल्यावरती आपल्याला 1.8288 मीटर असं उत्तर येतंय, जे पर्याय A मध्ये दिलेला आहे. त्यामुळे बरोबर उत्तर होईल पर्याय A. पुढचा प्रश्न आहे, कल्पना करा की तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीची निर्मिती करत आहात. पुढे पदार्थांचे काही गुणधर्म दिले आहेत. एकच बाटली अनेक वेळा वापरता येणाऱ्या बाटलीसाठी पदार्थ निवडताना यापैकी कोणत्या गुणधर्मांना प्राधान्य द्याल? पारदर्शकता, लवचिकपणा, वजन. तर पारदर्शकता चांगली गोष्ट आहे, लवचिकपणा पण चांगली आहे, पण वजनदार जर बाटली असेल तर नको, नाही एवढी
युजर फ्रेंडली होणार. टिकाऊपणा, रासायनिक निष्क्रियता, वजनाचा हलकेपणा. लगेच पुढच्या पर्यायामध्ये वजन हलकं केलंय त्यांनी. तर हा पर्याय बाकी पण छान वाटतोय बघा. टिकाऊपणा हवाच आपण काही वस्तू घेतो तेव्हा. आणि रासायनिक निष्क्रियता म्हणजे आपण जी गोष्ट त्या बाटलीत ठेवणार आहे, पाणी ठेवू किंवा सरबत ठेवू कधी, तर ते रिॲक्ट नाही झालं पाहिजे, त्याची प्रक्रिया झाली नाही पाहिजे त्यासोबत, प्लास्टिक सोबत. म्हणजे पर्याय बी चांगला वाटतोय. पर्याय सी आणि डी पण बघणार आहोत. उष्णतारोधक, कडक, रासायनिक दृष्ट्या क्रियाशील. नाही नाही नाही, रासायनिक दृष्ट्या क्रियाशील आपल्याला नकोय, त्यामुळे पर्याय सी गेला. आणि ठिसूळपणा, चिकटपणा, जैव विघटनशील. चिकटपणा नकोय, ठिसूळ पण नको ना बाटली ती. तुमच्यासारख्या मस्ती करणाऱ्या मुलांकडनं लगेच तुटेल. त्यामुळे परत आपण पर्याय बी वरतीच येतोय. पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होत आहे. पुढे बघूया. सोबतच्या ज्वलन त्रिकोणाचे ज्वलनासाठी आवश्यक घटक दर्शवणारा त्रिकोण निरीक्षण करा आणि रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा. इकडे हीट, फ्युएल आणि इकडे काय विचारलंय, इथे कुठला ना कुठला वायू असणार आहे. खाली 4 वायूंची उदाहरणं दिली आहेत, पर्याय दिले आहेत. हायड्रोजन, हेलियम, नायट्रोजन, ऑक्सिजन. आपण लहान असल्यापासून आपल्याला माहिती आहे की ज्वलनासाठी ऑक्सिजन हा मदत करतो. ठीक आहे, त्यामुळे प्रश्नच मिटला आपला. पर्याय डीच असणार आहे, ज्वलनासाठी आवश्यक घटक. ठीक आहे. आणखीन एक प्रश्न बघूया. गॅसोहोल हे पर्यावरण स्नेही इंधन डॅश या मिश्रणापासून बनलेले आहे. पेट्रोल व डिझेल, पेट्रोल व इथेनॉल, डिझेल व इथेनॉल, पेट्रोल व एलपीजी. गॅसोहोल म्हणतो आपण त्यावेळेला 90% पेट्रोल असतं त्याच्यात आणि 10% इथेनॉल असतं. त्यामुळे इथे काय होतंय बघा, पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतंय. ठीक आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते आहे. त्याच्यानंतरचे 5च प्रश्न राहिलेत आपले, ते घेऊन आणखीन एक व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि अजूनही आपण प्रश्न सोडवत राहणार आहोत. चॅनलला नक्की बघत राहा. तुमच्या मित्रमैत्रिणींना चॅनलबद्दल नक्की सांगा. भेटत राहूया. टाटा.